नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून वेताळनगर चिंचवड या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी मागणी करत आहेत. धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही. त्यासाठी त्यांच्या अशी मागणी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक जर तयार झालं तर आमचे छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम देखील स्मारकामध्ये होऊ शकतात. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम देखील त्या स्मारकामध्ये करू शकतात. आपल्यासोबत येडकेताई आहेत. येडकेताई, काय सांगाल, किती दिवसापासून तुम्ही त्या स्मारकासाठी मागणी करतायत आणि आताच तुम्हाला का गरज पडली की त्या मागणीला पुन्हा चर्चेला विषय आणायचा? आता 16 वर्ष झाले आम्ही तिथं करतोय, जयंती ही सगळं करतोय. पण आता काय झालंय, आम्हाला जागेची गरज पडलेली आहे. मग आम्ही काय करतोय, रस्ता अडवतोय, रस्त्यामध्ये करतोय. मग उद्याच्याला आता रस्ता बी नाही जर आम्हाला भेटलं तर आम्ही उद्या चौकात बी करू शकत आहे. हे समाज मंदिर बांधून द्यावा त्यांनी, ही आमची मागणी आहे. आता आम्ही कुठं करायचं पुन्हा, तिथं ती हे आलेलं आहे, एसरे आलेलं आहे. आता त्यांचं जर झालं उद्याच्याला तर आम्ही कुठं करायचं मग? म्हणजे एसआरए जर झालं तर तुम्हाला कार्यक्रम करायला जागाच नाही आहे आम्हाला, तिथं जागाच नाही अजिबातच. मग आम्ही कुठं करायचं, कुठं आमची लेकरं बाळ खेळणार, कुठं जाणार? कार्यक्रम करायचं म्हणलं तर कुठं करणार आम्ही? आम्हाला त्यांनी समाज मंदिर बांधून द्यावा ही मागणी आमची आहे. समाज मंदिर आमचं ते एसआरएच्या ह्याच्यामध्येच बांधून त्यांनी दिलं पाहिजे, अगोदर दिलं पाहिजे. लोकशाही अण्णाभाऊ साठेचं आम्हाला तिथं समाज मंदिर करून दिलं पाहिजे, आमची हीच मागणी आहे. कधीपर्यंत झालं पाहिजे? तुम्ही 16 आता लगेच आम्हाला झालं पाहिजे, एवढ्या ह्याच्यामध्ये 2-4 महिन्यामध्येच. बरं, आता ठीक आहे, तुमची मागणी बांधून द्या, हे करा. जर बांधून नाही दिलं तर मग काय करणार? आम्ही नंतर पुन्हा आंदोलन करू, मोर्चा काढू मोठा आमच्या लोकांचा. आम्ही कशाला माघारी घेणार आहे? आम्ही आता एवढा दिवस झालं नडतोय म्हणजे आता तरी मागं का घेणार आहे? मग आता मोठंच करणार ना आम्ही, आता मोठंच करणार सगळे. आम्ही एकत्रच आलेलो आहे ना, आता येणार बी आहे सगळे. मग आता आम्हाला वाटत होतं की करून देत्याल, घातली मागणी, लगे लगे होत नाही. आम्ही बी थोडा दम काढला ना, त्याचा त्यांनी आमचा फायदा घेतला. आम्ही विश्वास केला त्यांच्यावर, करून देतील तर त्यांनी काय दिलं नाही करून. पण आता आम्ही काय बसणार नाही. आता एवढं हे झालंय, एसआरएचं झाल्यावर पुन्हा कोण आमच्याकडे डोकून बघणार आहे? जयंती जयंतीच्या पहिलं भूमिपूजन व्हावं असं वाटतं. वाटतंय ना आम्हाला. अगोदरच भूमिपूजन त्यांनी केलं पाहिजे. आता 1 ऑगस्ट आता जयंती आहे अण्णाभाऊची, म्हणल्यावर करून दिलं पाहिजे ना आम्हाला. त्यांनी भूमिपूजन त्यांनी केलं पाहिजे. आणि नाही जर केलं तर आम्ही मोठं आंदोलन करणार आहे, पालिकेवर जाणार आहे. मग त्यांनी जर म्हणले तर असं का केलंय, मग त्यांची ती जबाबदारी त्यांच्यावरच राहणार सगळी. विनंती काय करतात पालिकेला? लवकरात लवकर करा म्हणूनच विनंती आमची आहे. जेवढं करून घ्यावा त्यांनी, हीच विनंती आम्ही करतोय पालिकेला. जर लवकर नाही केलं तर तुमचं मोर्चा आंदोलन फिक्स आहे? फिक्स आहे आमचं. आम्ही लय माणसं लोक काढणार आहे आता. आता बाद झालं, यांचं लय नाटक झालंय चालू. आता ही पालिके 4 बाऱ्या साहेब लोकांना बोलायचं, साहेब लोकांनी टोलाव करायचं. जा ह्याच्याकडं गाठी पडून घेत नाहीत. रजेवरच साहेब आहे म्हणतात, ह्या साहेबाला भेटा, त्या साहेबाला भेटा. आज 2 वर्ष झालं मी जाते पळते, कुणी मनावर घेत नाही. आणि पिंपरीला जावं म्हणतात, कुठं चिंचवडच्या ह्याला जा म्हणतात पालिकेच्या ऑफिसला. तिथं गेलं की म्हणतात जा तिकडं ह्याला एलपूर कंपनीच्या तिथल्या ह्याला जा म्हणतात. मग आम्ही काय सारखं फिरत, 2 वर्ष झालं मी फिरते. 300-400 रुपये घालू तर रिक्षाला बायाला जायला रिक्षाला ह्याला. कामधंदा सोडून काय हेच करायचं का? गरीब लोकांनी काय आम्हाला पगार आहेत का? आमची लेकरं बाळा वायपट चालल्यात, उद्या शिक्षण नाही. अण्णाभाऊचं काय तिथं बसायला नाही, उठायला नाही, काय नाही. आमची लेकरं काय रोडवर बसणार, उठणार का? सगळ्याला भेटताना आमच्या लोकांना का भेटत नाही? कामधंदा लोक गेलेले आहेत तर रोजच उठून त्यांच्या तोंडापुढं जायचं का? म्हणजे आमच्या शब्दाला मानच नाही का तिथं? आणि गरज पडल्यावर आमच्या शब्दाला मान आहे का तिथं? तुम्हाला शब्द दिला असेल ना, आम्ही काही दिलाय शब्द, ते बी तोंड दाखवत नाही तर परत बारीच्यानी. आता तुमच्या समाजाला तुमचं काय आव्हान असेल? समाजाला सांगितलेलं नाही, जर करून दिलं तर आपण मोर्चा काढू म्हणलंय. समाज सोबत आहे? हो, समाज सोबतच आहे. एकट्या माणसाने काय होत असतं काही सगळं काय? आमची गोरगरिबाचा कोणच विचार करत नाहीत. 100 वेळा आम्ही पालिकेला जातोय, साहेब नाहीये. नंतर या सुट्टीवर गेले, रजेवर गेले, कामं बुडवून आम्ही जातोय. पोटात केलं तर खायला भेटेल ना. मग आमच्या गरीबाचा विचार कोण करतच नाही. ती लोक किती वेळा जायचं आम्ही? आम्हाला अण्णाभाऊ साठेंचं काहीतरी पाहिजे आमच्या इथं.
बस समाज किती दिवसात व्हावा काय वाटतं तुम्हाला? आम्हाला 2-4 महिन्यात पाहिजे म्हणजे पाहिजे. जर नाही केलं तर तुम्ही काय करणार? करू आम्ही काय करायचं तिथे मोर्चा काढू, लांब मोठ्या ऑफिस पतवर जाऊ, मुंबई दिल्लीपर्यंत जाऊ आम्ही. बस पण आता अण्णाभाऊ एवढ्या साठेचं स्मारक करून पाहिजेच आम्हाला, पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाही गेलं तर दिल्लीपर्यंत जायचं. हो, लांब पतवर जायची आमची तयारी आहे. आता काय करायचं समाजासाठी? त्याच्यात मेलं तरी चालेल. वारीला जात नाही हा, त्याच्यात मेलं तरी चालेल. अण्णाभाऊ साठेच्या ह्याच्यामध्ये उद्या चालता चालता जर आजारी पडल्या काय झालं तर मग मग ते बघतील ना, अण्णाभाऊ मग त्यांना त्यांचे तेव्हा डोळे उघडतील ना. एखादं जर त्यात मेलं गेलं गोरगरीब कशासाठी चालल्यात बाबा? अण्णाभाऊ साठेंसाठीच आहे ना एवढं आमचं. तुम्ही सगळ्यांना करून देता, आम्हाला काय करून देत ना? म्हणजे तुम्हाला आमची स्मारक जाई बांधून दिलं तरी तुम्ही चालत जायची तयारी आहे मुंबई तयारी आहे आमची. काय पोरं डोक्यात जरा कमी आहेत, त्यांना शिक्षण वगैरे द्यायचं म्हणलं तर अण्णाभाऊच्या साठ्यामध्ये ह्याच्यामध्ये बसून तुझा पोरं देऊ शकत आहेत. काय गैरादी पोरं आहेत, आपली 5 बोटं सारखी आहेत का? त्याच्यामुळं आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. हो, आमची एवढीच मागणी आहे. पालिकेला काय मागणी करतात बरं? हेच पाहिजे आम्हाला, अण्णाभाऊ साठेंचे ही म्हणजे समाजाला काय आव्हान आहे तुमचं? समाज मंदिर. समाज 2-3 महिन्यात जर नाही दिलं अण्णाभाऊ साठेंचं मंदिर वगैरे काय करून, तर आम्ही चालत जाऊ शकत आहे लांब दिल्लीपर्यंत. आमची तयारी आहे. आता दिल्लीला जायचं तुम्ही एकटंच म्हणताय, मग तुमच्या समाजाला काय आव्हान आहे? सगळ्यांना, आमच्या समाजाला म्हणजे सगळ्याला, मातंग समाज सगळ्यांना, लहान पोरापासून. आणि त्याच्यातले अर्धे लोक जर नाही आले तर? येतात, चट येतात. सगळ्यांचे आता विकी झाले, आता सगळे एक झाले. पण पोटासाठी आता कामाला तर जावंच लागते. 80% समाज आहे आमचा पूर्ण इथं. आम्ही 80 वर्षापूर्वीपासून इथं राहतो. काहीच नाही आम्हाला अजूनपर्यंत केलं, तरी आम्ही गप्पच आहे. जाऊ दे. विताळनगर चिंचवड या ठिकाणी लवकरात लवकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं समाज मंदिर जर नाही बांधलं तर ह्याच आज आपल्याला मानलेलं आहे की माझी तयारी मुंबई नाही दिल्लीपर्यंत ही चालत जायची तयारी आहे. जर रस्त्यामध्ये माझा प्राण जरी गेला तर त्याला जबाबदार हे पालिकेचे अधिकारी असतील. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक होण्यासाठी मी माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण समाज मंदिर हे वेताळनगरमध्ये बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि त्याच्या संपूर्ण समाजाला देखील आवाहन केले की त्या एकट्याच नाही, त्यांच्यासोबत समाजानं देखील चालत मुंबई किंवा दिल्ली गाठायची जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन लवकरात लवकर वेताळनगर या ठिकाणी नाही झालं तर.